आज धुकं पडलंय बघा सगळीकडे, कसं पसरलंय धुकं. मला वाटतं पाऊस गेला वाटतं, आता थंडी चालू झाली. हे बघा समोर काही दिसत नाही, ते सगळं धुकं आहे. डोंगर बिंगर सगळे झाकून गेलेत. कुठे माती आणले? दोघं आले होते घरी, आले ते दोघं ना. जास्वंदी फुलले आहे. हां म्हणजे आल्या कळ्या तर काय करणार ते, त्याच्यामुळे ते पाकळ्या भरत नाही. झेंडूला पण ते आलं ना, तर दोघं जण बघा आता खेळून आलेले आहेत. आम्ही चहा पित होतो ना, सकाळचा थोडासा नाश्ता करायला आले दोघं जण, आता परत जातील. वाग्या भिजलेत दोघं जण, दवानी भिजलेत, दवानी गवतात जाऊन बसतात ना. बस झालं वाग्या, पाणी पिचल. दमला शेरू, दमला तू, दमला. हे पाणी आहे बघ, इथे पाणी आहे बघ. वाग्या हे पाणी पी, हे बघ पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. पी, हा पी. पाणी आपण सांगू तेव्हा पिणार. आता कुठं जायचंय परत बाहेर? लक्ष सगळं बाहेरच आहे. अजून टाइम आहे. शेरू दमलाय. अरे अवतार बघा काय झालंय माझा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. पक्ष्यांचा आवाज घ्या. सकाळी सकाळी असा मस्त आवाज असतो पक्ष्यांचा ना. आजचं वातावरण इतकं सुंदर झालं होतं, इतकं धुकं पसरलं होतं ना सगळीकडे, अगदी सफेद सफेद असं झालं होतं. मला वाटतं पावसाळा गेलेला आहे आणि थंडी चालू झालेली आहे. थंडीमध्ये की नाही असं वातावरण असतं, छान वातावरण होतं. तर आज काय केलं, सगळ्यात आधी आता मी किचनमध्ये आलेले आहे, म्हणजे घरातलं सगळं आटपून झालेलं आहे. आता देवपूजा आज कुणालचे बाबा करतात, ते आता फुलं काढायला गेलेले आहेत. आज त्यांची आंघोळ वगैरे लवकर झालेली आहे. माझं अजून बाकी आहे, कारण बागेत जायचं आहे, थोडंसं काम करायचं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं उशिराच करणार आहे. तर अगोदर काय करणार आहे, मिक्सरचं आज माझं काम आहे ना आहे. लाईटीचं काही खरं नसतं, कधी पण जाईल. आणि लाईटीचं कसं असतं, नेमकं ज्या दिवशी आपल्याला मिक्सरचं काम असतं ना त्यावेळेस लाईट आहे ना नेमकी जाते. त्याच्यामुळे अशी मनामध्ये कुठं अशी भीती वाटते की लाईट जर का गेली तर माझं सगळं मिक्सरचं काम राहून जाईल. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आता मिक्सरचं काम करून घेणार आहे. मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं, उडदाची डाळ भिजवली होती, पण लाईट गेल्यामुळे माझं सगळं लेट झालं आणि मग मी तशी ती डाळ ठेवून दिली. ते सगळं आता बाहेर काढून ठेवलं. पटापट चटणी आणि उडदाची डाळ आहे ती वाटून घ्यायची मिक्सरला. मेदूवडे बनवते आता नाश्त्यामध्ये. आता सांबार बनवायचं की नाही काय माहीत नाही. माझ्याकडे साहित्य पण कमी आहे, सांबारसाठी लागतं ना शेंगा वगैरे, ते नाही आहेत माझ्याकडे. आधी कुणाच्या ना विचारते. जुगाडवाला सांबार पण छान बनतो, असं छान असं प्रेमाने केलं ना की सगळे पदार्थ आपले छान तयार होतात. तर चला आता पटकन जाते. आज कपड्याचं पण काम आहे. कपडे मी कशी रोज धुवत नाही, एक दिवस आड करून धुते, कारण आम्ही दोघंच जण, त्याच्यामुळे कपडे काय आमचे फारसे नसतात. रोजच्या रोज धुवायला गेले का वेळ पण थोडासा कमी असतो, मग ते बरं पडतं. मग चला लाईट लावली आता. तर पटापट मिक्सरचं काम करून घेते, तुम्हाला मी दाखवते काय काय वाटायचं ते.
तर सगळ्यात आधी तर भागे आणि शेरू यांचं सूप बनवायचं आहे. चिकन आहे ना काल आणून ठेवलेलं आहे मार्केटमधनं, ते सगळ्यात आधी बनवते सूप, म्हणजे त्यांचं एक होऊन जाईल. आणि मग चटणी आणि उडदाची डाळ. हे खोबरं काढून ठेवलं फ्रीजमधनं, ते थोडंसं नरम व्हायला लागेल, बर्फाच्या खाणं होतं ना ते. आणि ही बघा ही उडदाची डाळ. आणि ह्यात भागे आणि शेरू यांचं चिकन ठेवलेलं आहे, ते आता स्वच्छ धुवून वगैरे घेते. तुम्हाला काय दाखवत नाही आहे कारण श्रावण महिना चालू आहे, सगळ्यांचे उपवास वगैरे आहेत. इथे थोडीशी ही जी भांडी आहेत ना ती घासायचीच, आता रिकामी केलेत चहाचे वगैरे. आणि ही कोथिंबीर बघा ठेवून ठेवून कशी पिवळी झाली, ती जरा साफ करून घेते. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे चटणी वाटायला सुरुवात केलेली आहे. मिक्सरमध्ये ओला नारळ घेतलेला आहे, त्यात मीठ टाकलेलं आहे, एक 3 ते 4 मिरच्या. ह्या मिरच्या की नाही खूप तिखट आहेत, आपल्या बागेतल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आणि आलं. आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आणि मग बारीक अशी वाटून घ्यायची. तर कुणालचे बाबा बघा पूजा करतायत. भरपूर अशी फुलं जाई जुईची आणलेली आहेत. जुईची नाही, जाईची आणि काय त्याला म्हणतात चाफा. जाईची फुलं अर्धीच काढले, अर्धी ठेवली ना झाडावरतीच. आणि काय झालं, ज्या गोष्टीची मला भीती होती तेच झालेलं आहे. लाईट गेलेली आहे आमच्याकडे बघा, किचनमध्ये अंधार दिसतो ना, त्याच्यामुळे मला आता थांबावं लागणार. मिक्सर आता घेतला होता वाटायला. हे असं असतं, एवढी घाई केली तरी पण शेवटी झालंच तसं ना, काय करणार सांग. आणि ते बघा आपलं चंगू मंगू, एक बाहेर झोपला आहे, एक गाडीच्या इथे झोपलेलं आहे. आता भूक लागली त्यांना. तर एक 10 ते 15 मिनिटांनी लाईट आली आणि लगेच मग मी इथे बघा मिक्सर जो आहे ना तो वाटून घेतलेला आहे चटणीचा. उडदाची डाळ आपली वाटायची बाकी होती. तर इथे आता चटणीला फोडणी घालायची म्हणून कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यात राई टाकलेली आहे, उडदाची डाळ, कढीपत्ता आणि जरा चांगलं असं भाजून निघालं की पटकन ती चटणी त्यात टाकायची आणि जरा मिक्स करून घ्यायची. आता ही जी चटणी आहे ना हिरवी चटणी आहे, म्हणजे लाल चटणीसुद्धा बनवते मी, म्हणजे सुकी मिरची असते ना त्याच्यावर रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे. पण आज म्हटलं बरेच दिवस झाले ही हिरवी चटणी नाही बनवलेली आहे, त्याच्यामुळे मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून अशी चटणी केलेली आहे. चटणी रेडी झाली आणि नंतरला मी लगेच उडदाची डाळ आहे ना ती वाटायला सुरुवात केलेली आहे. तर उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं आलं टाकलेलं आहे, मिरच्या टाकल्या आहेत. आता ह्या 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, जास्त तिखट होईल म्हणून कमी प्रमाणात मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर का आवडत असेल तर लसूण पण तुम्ही यात टाकू शकता. आणि थोडं थोडं करून ही जी उडदाची डाळ आहे ना वाटून घेतली आणि वाटताना त्यात थोडं थोडं म्हणजे गरजेप्रमाणे पाणी टाकलेलं आहे. जास्त जर का आपण पाणी टाकलं तर आपली जी वाटलेली डाळ आहे ना पातळ होऊन जाणार. त्याच्यामुळे जितकं पाण्याचं प्रमाण कमी टाकता येईल तितकं कमी प्रमाण टाकून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. ती वाटून घेतलेली आहे आणि नंतर मी त्यात मिक्स केलेलं आहे तांदळाचं पीठ. आपल्याला जर का मेदूवडे चांगले असे कुरकुरीत खुसखुशीत करायचे असते ना तर थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचं. आणि पाणी घातल्यामुळे पीठ कसं आपलं थोडंसं ढिल्लं होऊन जातं, त्याच्यामुळे पीठ लागतंच. अजून जर का तुम्हाला वेगळं म्हणजे सॉफ्ट हवे असतील, म्हणजे कुरकुरीतसुद्धा आणि सॉफ्टसुद्धा, तर त्यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता. म्हणजे दोन्ही पिठं तुम्ही ॲड करा गरजेप्रमाणे. आणि ॲड करून झाल्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. सॉरी मी बोलताना जरा मध्ये मध्ये चुकते, अजून शिकते हे एडिटिंग करायला, व्हॉइस ओव्हर करायला, त्याच्यामुळे. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक 10 मिनटं ना पीठ तसं ठेवून द्यायचं. आणि मग 10 मिनटानंतर आपल्याला हे जे मेदूवडे आहेत ना तयार करायला घ्यायचे. तर आज मी तुम्हाला दाखवते की झटपट मेदूवडे आपण कसे करायचे. तर ही इथे बघा गाळणी घेतलेली आहे, म्हणजे गाळणीवरती थोडंसं पाण्याचा हात लावायचा. आपला हात आहे ना तो पण आपला ओला करून घ्यायचा. उडदाची डाळ असते चिकट आणि मग ती सारखी की नाही हाताला चिपकते, त्याच्यामुळे पाण्याचा हात लावावाच लागतो. आणि पटापट असे गाळणीवरती डाळ म्हणजे आकार करून घ्यायचा वड्यांचा आणि पटापट सोडत जायचं. तर अशा प्रकारे केलं ना की काय होतं, आपला हातसुद्धा असा पिठाने माखत नाही, वडेसुद्धा आपले पटापट तयार होतात. आणि वडे जेव्हा आपण तळतो म्हणजे मीडियम स्लो गॅसवरती तळायचे असतात, तर दुसरं कामसुद्धा आपलं होऊन जातं. तिथेच आपल्याला गॅसजवळ उभं राहावं लागत नाही. त्याच्यामुळे ही मग कुठेतरी आयडिया मी शोधून काढलेली आहे. तर इथे बघा छान असे मेदूवडे आपले क्रिस्पी खुसखुशीत असे तळून झालेले आहेत. रंग बघा असा ब्राऊन कलर, जेवढा डार्क कलर तेवढा डार्क कलर करून घ्यायचा. खाली बसायचं. तर इकडे शेरू, इकडे घ्या, खाली बस बेटा, खाली बसा.
खाली बसा, खाली बसा. गुड बॉय म्हणायचं. खाली बसा. भांडू नका. गरम हवा आहे. गरम आहे. सावकाश खा. सावकाश. काय झालं? गरमी होते? झोपा आता. इथे थंडावा आहे ना मागच्या पडवीमध्ये. झोपा. तर ते बघा पुनमच्या बघा त्यांचं काम चालू आहे मगापासनं. ऊन पडलंय कडाक्याचं. पक्षाचा आवाज बघ कुठला येतोय. कुठला पक्ष आहे काय माहिती. हो ना कसा आवाज. हा नाही नाही ऊ करून बा आवाज येतोय. म्हणजे अच्छा असं आहे काय. मगापासून आवाज येतो. म्हटलं कसलं हे. झालं हे क्लीन झालं भोपळ्याच्या इकडचं. वेलीनं पाणी घालायला लागेल काय. नाही पाऊस नाही. आज किती दिवस झाले पाऊस नाही. 8 दिवस झाले. त्याच्यामुळे आता पाणी घालावं लागणार असं वाटतंय. हा चला नाश्ता करायला. थंड होऊन जाईल मग. त्याला पहिला इथे वेल नीट काढून घेतली. कुठली वेल. वेल आहेत ना त्या वेल बघून काढायला लागतं. वेल लागलं की झालं ना. हा बघ शेरू आला. ते कालचं केलेलं झालं सक्सेस. काय नाही नाही कवळं आहे ते फळ. आताशी फुलं धरायला सुरुवात झालेली आहे ना. अगोदरची फुलं असत ना ती पटकन असे फळं धरत नाही. फुलं मोठी येतात माहिती पडतात ती फुलं आकाराने. चल ना राहू दे नंतर करूया आपण. अरे हा उडवतो ना एवढा 1 सेकंद थांब ना. चल तू आलो वाढायला तर घे. चालेल. केळीचं पान एक कापतो जरा. तर हा बघा आपला नाश्ता तयार झालेला आहे. त्या जोडीला ही आपली नारळाची चटणी. सांबार बनवणार होते पण कुणाल जेव्हा नाही म्हणाले. कारण 1-2 वस्तू आपल्याकडे नाही आहेत ना सांबारसाठी. त्याच्यामुळे म्हटलं राहू देत. चला गरमागरम नाश्ता केळीच्या पानावर तो पण. घे चल. तर सकाळची जी काही कामं होती ना घरातली ती सगळी करून झाली. आणि इथे आता मागच्या पडवीमध्ये जे काही थोडंफार काम होतं म्हणजे कपडे वगैरे धुवायचं ना ते माझं चालू होतं. मला वाटतं कपडे माझे धुवून झाले होते आणि पडवी वगैरे नाही धुवायला इथे सुरुवात केली होती. आणि मशीन जे आहे वॉशिंग मशीन ती साफ करून ठेवायची होती. आता तुमच्या थोडंसं कमेंट्सबद्दल बोलते. मला आता म्हणजे बऱ्याच अशा कमेंट्स येत आहेत. म्हणजे नवीन नवीन सबस्क्रायबर जे आहेत ते आपल्या चॅनलला जोडले जात आहेत. तर त्यांचं असं म्हणणं असं की ताई तुमच्या गावाचं नाव सांगा म्हणून. तर आमच्या गावाचं नाव आहे तळेरे. कणकवलीच्या आधी आमचं हे गाव येतं. राजापूर खारेपट्टण सोडलं की त्याच्या पुढचं आमचं गाव आहे तळेरे गाव. बोला आता काय. काढायलाच पाहिजे रोप ते ही काठी बांध. गवत कधी हलवलं तेवढा माझ्याकडे हात पोचणार आहे. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे. म्हणजे 5:30 पावणे 6 होऊन गेले होते. तर संध्याकाळच्या वेळेस असं छोटं मोठं काम असतं ना बागेतलं ते आपलं चालू असतं. आता सध्या संध्याकाळच्या वेळेस आम्ही हे जे मांडव आहे ना म्हणजे आम्हाला बघा अजून काही जमत नाही आहे तरी पण ते बांधायचा घालायचा प्रयत्न आमचा चालू आहे. गेले 2 ते 3 दिवस झाले.
तर आजसुद्धा काम अर्धवट राहिलं, कारण काठ्या की नाही आम्हाला कमी पडत होत्या. त्याच्यामुळे कसं कसं जुगाड करत इथे जितकं शक्य होईल तितका मांडव म्हणजे अर्धवट बांधून घेतलेला आहे. कुठं भेटली काय होतं माहिती आहे, बांधायला पटकन होत नाही, त्याच्याने गाठ फीट बसते. कैची आहे का आणलेली? पटकन आहे ती सगळं मी बरोबर घेऊन आलो. रान परत वाढेल काय रे? कुठलं हे ते काढलेलं हिरवं काय नाही होणार. हां आता जसं होतं तसं नाही होणार, होईल जसं होतं ना मग पहिला. हां आता हे बांधून झालं तर पहिला गवत उचलूया आणि ती रोपंही काढून घेऊया, तिथे लावूया पटकन जाऊन. तिथे पाण्याची जागा आहे ना, होईल तिकडे पटापट. त्याचं काम हे असतं तर चला, व्हिडिओ आता आपला आजचा इथेच थांबवते. आमचं काम अजून बाकी आहे, अर्ध झाले, अर्ध बाकी आहे. काट्या आपल्याला कमी पडलेल्या आहेत, त्याचा बघूया काहीतरी शोधायला जाणार का तोडायला जाणार, काहीतरी करतील कोणाचे बाबा. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.